आदर व्यक्त करण्यासाठी प्रतिमा पूजनाचा शुभ क्षण संपन्न करत आहोत। मी सर्व मान्यवरांना विनम्र अनुरोध करते, आजच्या या सोहळ्याचे प्रतिमा पूजन करावे। ज्यांच्या कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्र भारावून गेला होता आणि ज्यांनी या उदरगड तालुक्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्य उजाळले, आपणा सर्वांचे मौनी विद्यापीठाची स्थापना करून ज्यांनी आमच्या संपूर्ण जीवनाचे प्रकाश आणला ते काकाजी यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे। यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय इंद्रजित देशमुख साहेब, मौनी विद्यापीठाचे चेअरमन माननीय मधुकर अप्पा देसाई, मौनी विद्यापीठाचे संचालक माननीय डॉक्टर पी. पाटील सर, कर्मचारी प्रतिनिधी माननीय डॉक्टर कॅप्टन अरविंद जोगले सर, माजी संचालक डॉक्टर जयंत करके सर, कर्मचारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदय कुमार शिंदे सर, माननीय प्राध्यापक प्राचार्य अर्जुन आंबेडकर सर, इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। यानंतर श्री मौनी विद्यापीठाचे कर्मचारी प्रतिनिधी माननीय डॉक्टर कॅप्टन अरविंद जोगले यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वच मान्यवरांचे स्वागत पुष्पदेवत करावे। फुलांचा हा गंध दरवळला सारा, फुलांचा गंध हा दरवळला सारा, आपल्या उपस्थितीने सोहळा आज हा सुगंधित झाला। आपल्या उपस्थितीने सोहळा आज हा सुगंधित झाला। विद्वत्तेचा सन्मान ही आपली संस्कृती आहे आणि आज या मंचावर एक असे व्यक्तिमत्व उपस्थित आहे जे केवळ प्रशासनातच नव्हे तर अध्यात्म आणि संतवाणीतही तितकेच पारंगत आहे। आपल्या विचारांनी, अनुभवांनी आणि अमृतवाणीने समाजात प्रेरणा निर्माण करणारे आदरणीय हबब इंद्रजित देशमुख साहेब, माजी सनदी अधिकारी, पण अधिक महत्त्वाचे म्हणजे एक तत्वज्ञानी मार्गदर्शक। आजच्या सोहळ्याला आपल्या या सन्माननीय प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभणे हेच या सोहळ्याचे वैभव वाढवणारे आहे। मी सादर विनंती करते श्री मौनी विद्यापीठाचे चेअरमन श्री मधुकर देसाई आप्पा यांना की त्यांनी आपले प्रमुख पाहुणे, आपले प्रमुख वक्ते हबब इंद्रजित देशमुख साहेब काकाजी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन